नमस्कार. आज आपण शिकणार आहे मराठी व्याकरण. मराठी व्याकरणात आज आपण काळ शिकणार आहे. तर काळ यालाच इंग्रजीमध्ये टेन्स असे म्हणतात. तर काळ म्हणजे काय? कर्त्याने केलेल्या कामाची क्रियेची वेळ दाखवणाऱ्या शब्दाला व्याकरणात काळ असे म्हणतात. प्रत्येक घडलेल्या किंवा घडणाऱ्या क्रियेची एक वेळ म्हणजेच काळ असतो. या काळावरून वाक्यातील क्रिया पूर्वीच घडली किंवा आता या क्षणी घडत आहे किंवा नंतरच्या काळात घडणार आहे याचा आपल्याला बोध होतो. तर यावरूनच काळाचे मुख्य 3 प्रकार होतात. ते खालीलप्रमाणे आहेत. तर आता आपण पाहणार आहोत काळाचे प्रकार. तर काळाचे 3 मुख्य प्रकार आहेत. पहिला आहे वर्तमान काळ. वर्तमान काळ यालाच इंग्रजीमध्ये प्रेझेंट टेन्स असे म्हणतात. वर्तमान काळात घटना आता घडत आहे. तर दुसरा आहे भूतकाळ. भूतकाळ यालाच इंग्रजीमध्ये पास्ट टेन्स असे म्हणतात. तर भूतकाळामध्ये घटना आधीच घडून गेलेली आहे. तर पुढचा प्रकार आहे भविष्यकाळ. भविष्यकाळ यालाच इंग्रजीमध्ये फ्युचर टेन्स असे म्हणतात. तर भविष्यकाळात घटना पुढील काळात घडणार आहे. तर आता आपण काही उदाहरणे पाहणार आहोत. पहिलं वाक्य आहे, मी तर काही वाक्य लिहिलेलं आहे. तर पहिलं वाक्य असं आहे, रीमा वेगाने धावते. रीमा वेगाने धावते म्हणजे क्रिया ही घडत आहे. क्रिया घडत आहे याचाच अर्थ हा वाक्य वर्तमान काळातील आहे. दुसरं वाक्य बघा, काल रीमा वेगाने धावली. रीमा काल धावलेली आहे म्हणजे क्रिया घडून गेली आहे, म्हणूनच हे वाक्य भूतकाळातील आहे. उद्या रीमा वेगाने धावेल. मग उद्या रीमा वेगाने धावेल म्हणजे भविष्यात रीमा धावणार आहे, म्हणजे उद्या, म्हणूनच हे वाक्य भविष्य काळातील आहे. तर अशा प्रकारे आपल्याला वाक्यातल्या क्रियापदाच्या रूपावरून वाक्यातील घडलेल्या क्रियेचा काळ ओळखता येतो. अशा प्रकारे वाक्यातल्या क्रियापदाच्या रूपावरून वाक्यातील घडलेला क्रियेचा काळ आपल्याला ओळखता येतो. चला तर मग आपण काही उदाहरणे पाहूया. इथे प्रश्न असा आहे, खालील वाक्यातील काळ ओळखा. तर इथे मी काही वाक्य दिलेली आहेत. त्या वाक्यातील आपल्याला काळ ओळखायचा आहे. तो वाक्य कोणत्या काळातील आहे हे आपल्याला ओळखायचं आहे. तर बघा, पहिला वाक्य असं आहे, मी गावाला जाईन. हे वाक्य भविष्य काळातील आहे. वाक्य ओळखताना आपल्याला क्रिया घडत आहे, घडलेली आहे की घडणार आहे यावरून आपल्याला काळ ओळखता येतो. मला लाडू आवडला. हे वाक्य भूतकाळातील आहे. रमेश पुस्तक वाचतो. हे वाक्य वर्तमान काळातील आहे. आणि पुढचं वाक्य असं आहे, वारा मंद मंद वाहतो. ह्याचं उत्तर तुम्ही नक्की कमेंट मध्ये सांगायचं.